मिक्स भाज्याचे धपाटे. पूर्वी गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, तिखट, मीठ व वाजिरे टाकून धपाटे केले जायचे. पण आत्ता मिक्स भाज्याचे धपाटे या ठिकाणी करण्याचं काम चालू केलेलं आहे. पहिल्यांदा सर्व फळभाज्या धुवून घेतल्या, मेथी धुवून घेतली, त्याच्यानंतर कोथिंबीर धुवून घेतली आणि आता धपाटे करायचं काम चालू केलेलं आहे. भोपळा किसून घेतला, पत्ताकोबी किसून घेतली, गाजर किसून घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ, हळद, मेथी भाजी, कोथिंबीर बारीक चिरून टाकली, मिरचीही बारीक चिरून टाकली आणि पहिल्यांदा कोरडं पीठ मळून घेतलं आणि आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं काम चालू केलेलं आहे. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त सैलही ठेवायचं नाही, अशा पद्धतीनं हे मळून घेणं चालू आहे. जितकं व्यवस्थितरित्या मिक्स केलं जाईल, व्यवस्थितरित्या ह्याला पाणी थोडं थोडं टाकून मळलं जाईल, त्यावेळेस हे चांगलं एकजीव होईल आणि थापतानाही त्रास होणार नाही आणि भाजतानाही त्रास होणार नाही. या पद्धतीनं हे धपाटे करण्याचं काम चालू केलेलं आहे. छानपैकी मळून घेण्याचं काम आमची माधू करते आणि मळल्यानंतर थापायचं आणि भाजायचं कामसुद्धा तीच करणार आहे. पीठ थोडं घट्ट झालेलं आहे, थोडं थोडं पाणी टाकून पुन्हा परत त्याला चांगलं एकजीव करण्याचं काम चालू केलेलं आहे. कच्चा आहे तोपर्यंतच याचा सुगंध खूप छान येतोय. भाजल्यानंतर मन भरून तर खाल्लं जाईल, सोबतच पोट भरून सुद्धा खाल्लं जाईल. सपक वरण किंवा सॉस यापैकी कुठलाही एक पदार्थ ह्याच्यासोबत लागेल. खाण्यासाठी मन भरून खायला अगदी आणि तृप्तीची ढेकर द्यायला सुद्धा चांगल्या पद्धतीनं बनवलं जात आहे. गॅस चालू केलेला आहे, तेल घेते, तवा वर ठेवलेला आहे. आणि आता धपाटे लाटायला चालू करायचं आहे. माधू तशी स्वयंपाकाला हुशार आहे, पण मनात आलं तर आज मूड तिचा चांगला आहे आणि सकाळी सकाळी ही धपाटे करण्याचं काम तिनं स्वतःहून म्हणलं की मी करणार आहे. मी म्हणलं मी स्वतः करण्यापेक्षा त्यातून माझी सुटका झाली, आता ती थापून घ्यायचं काम करते. तिच्या संगतीनं सोबतीनं बऱ्याच माझ्या रेसिपी वेगवेगळ्या तयार झालेल्या आहेत. तिनं जर वाव दिला नसता तर माझ्या वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा तयार झाल्या नसत्या. जेव्हा मी चुकतो त्यावेळेस ती सांगते, जेव्हा ती आडते नडते त्यावेळेस मला विचारते. म्हणजे आम्ही दोघांचं हे अशा पद्धतीनं कुकिंगचं वेगवेगळ्या रेसिपी डेव्हलप करणं, खाणं आणि खाऊ घालणं हे चालू असतं. माधूनं धपाटे थापायचं काम चालू केलेलं आहे. खाण्याची आवड असली की चांगले चांगले पदार्थ करून खाता येतात. करण्याची आवड नसली तर खाता येत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मुळात मला आईनं लहानपणी छंद लावला आणि त्या छंदातूनच मला डेव्हलप होता आलं. सोबतीला माधू चांगली मिळाली स्वयंपाकामध्ये, त्याच्यामुळं तिच्या संगतीनं मला अधिक चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होता आलं. तव्यावर तेलाचा हात फिरवते आणि आता कपड्यावर थापलेलं धपाटं तव्यावर टाकून त्याला काढून घेते.
भरड भरड वाटलंय का? हं, का बरं वाटलंय? बारीक किस किस बरा झालाय का? बारीक. बारीक झालाय. वा, म्हणजे लाटत असताना थापत असताना काही त्रास होत नाही. बारीक किसणीवर किसलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं, म्हणजे भरड दिसलं नसतं. तरी पण वेगवेगळ्या चवी घ्यावं म्हणूनसाठी थोड्या मोठ्या किसणीवर हे केलेलं आहे. धपाटं भाजण्याची क्रिया चालू केलेली आहे. भाजल्यानंतर पहिला घास घेण्याचा मानकरी मी आहे. कारण नातवंड, सुना, मुलं सगळे गावाला गेले असल्यामुळं आम्ही दोघंच आहोत, म्हणून जरा निवांत आहे आणि निवांतपणे हे करण्याचं काम चालू केलेलं आहे. संभाजीनगरहून आल्यापासून 2 दिवस सुस्त होतो, पण आज जरा धपाटे असल्यामुळं उत्साह वाढलेला आहे आणि या पद्धतीनं धपाटे करण्याचं काम चालू झालेलं आहे. खमंग असं भाजून व्यवस्थित घेतल्यानंतर धपाटं खायला तयार होईल. धपाटं म्हणलं की जास्त जाडी नसतं, जास्त पातळी नसतं, मिडियम आकार त्याचा असतो आणि त्या मिडियम आकार जाडीमध्येच त्याची चव खूप छान लागते. जाड असलं तर कच्चं राहतं, पातळ असलं तर जास्त कुरकुरीत होतं. म्हणून याला थोडंसं मिडियम आकारामध्येच शेवटी जस त्याच्या आवडी आणि चवी याच्यानुसार हे केलं जातं. दात नसलेली माणसं घरात असतील तर जाडच करावं लागतं. दात असलेली माणसं जर घरात असतील तर मिडियम आकार ते पातळही करावं लागतं. दोन्ही तिन्हीची चव ही वेगळीच असते, म्हणून आम्हाला आवडेल त्या पद्धतीनं आम्ही करतोय. धपाटं हे जास्त जाडी नसावं, जास्त पातळही नसावं. जाड असलं तर कच्चर होऊ शकतं आणि पातळ असलं तर दात नसलेल्या माणसाला खाता येत नाही. म्हणूनसाठी धपाट्याचा आकार हा एका विशिष्ट पद्धतीनं आणि जाडीसुद्धा एका विशिष्ट पातळीवर ठेवावी लागते. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याला जसं आवडतं तसं करतात. सगळ्यांची घरात महिलांना सोय बघावी लागते आणि ती सोय करत असताना दात नसलेल्या माणसासाठी, दात असलेल्या माणसासाठी तिखटाचं प्रमाणसुद्धा आवडीनुसार असतं आणि त्या आवडीनिवडीसुद्धा त्याला कारणीभूत असतात. आणि ज्यावेळेस हे जाड, पातळ आणि मीठ मसाला जो मिसळला जातो, तो मीठ मसाल्यावर सुद्धा चवी बऱ्याच अवलंबून असतात. थोडंसं मीठ जास्त झालं, तिखट कमी पडलं तर त्याच्यामुळं ही चव बदलू शकते. म्हणून आत्ता या ठिकाणी धपाटं भाजून झालेलं आहे आणि हे दुरडीत या पद्धतीनं पडलेलं आहे. दुसरं धपाटं तव्यावर गेलेलं आहे. या पद्धतीनं हे काम चालू केलेलं आहे. धपाट्याची टेस्ट बघण्याची घाई मला झालेली असल्यामुळं महादूकडून मी हे धपाटं घेतोय. महादू मला लवकरच देईल, कारण ती समोर असल्यावर हक्कानं हात घालून घेता येत नाही, पण तिच्याकडून घेण्यामधला आनंद मात्र वेगळाच असतो. म्हणून मी महादूला म्हणतोय, धपाटं दे, आता मला टेस्ट बघायची आहे. आणि मी आता धपाट्याची टेस्ट करतोय. नंबर एकच महादू. गरम गरम असंही खाल्लं तरी
खूप वेगळी टेस्ट येते. मनसोक्त खावं अशा पद्धतीची टेस्ट झालेली आहे. सोबत काही नसलं तरी चालेल, इतकी मस्त चव याची झालेली आहे. बाकी सोबत काय असो नसो, पण असंच खाऊन पोट भरावं असं वाटतं. या क्षणाला जर जवळ दही असतं तर अधिक चांगल्या पद्धतीनं मजा आली असती. पण आता दुकानला जाऊन दही आणणं शक्य होत नाही, म्हणून आता मी स्वतः अशाच पद्धतीने याची टेस्ट करतो.